नमस्कार, मी प्राची साळुंखे. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, मराठी माणसाला अभिमान शब्दाचा खरा अर्थ शिकवणारा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर दरवर्षी अगदी देखणा कार्यक्रम होतो. यावेळेस अर्थातच कोरोनामुळे निर्बंध होते, पण तरीही परंपरेनुसार कार्यक्रम झालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अमोल कोल्हे हे शिवनेरीवर उपस्थित होते. तर शिवाई देवीची पूजा करून मग शिवजन्म साजरा करण्यात आलाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. पारंपरिक युद्धकला, शस्त्र चालवण्याचं प्रदर्शन हे शिवनेरीच्या शिवजयंतीचं खास वैशिष्ट्य असतं. पण यंदा मात्र ही पथकं कमी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवनेरी जाण्यासाठी फक्त 100 लोकांनाच परवानगी होती. त्यामुळे शिवप्रेमींची काहीशी निराशा देखील झाल्याचं पाहायला मिळालंय. ज्या मातीत हे देश जन्माला आलं त्याच मातीतली आपण लेकरं आहोत. आणि छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या, मोगलांविरुद्ध केल्या, स्वराज्य स्थापन केलं, स्वराज्यावरती जो चालून आला त्याची काय विल्हेवाट कशी लावली हे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा सांगण्याची गरज नाहीये. आता तसं युद्ध जरी नसलं, तशा ढाल तलवारी जरी नसल्या, तरी करोना बरोबरचं युद्ध आपलं सुरू आहे. आणि मास्क ही आपली त्या युद्धातली ढाल आहे. वार करायचा तेव्हा वार करू, पण वार अडवायचा तेव्हा ढाल ही लागतेच. आणि या युद्धामध्ये मास्क ही आपली ढाल आहे, ही विसरू नका. नुसती तलवार घेऊन लढणं आहे. बाजीप्रभूने दोन्ही हातामध्ये तलवार घेऊन ती झुंज दिली. बाकी मागाशी अतुल सांगत होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी किती भाषा यायच्या, आणि त्याच्यात एक भाषा होती काय बघा. आणि भाषा कोणती विचारली होती त्याने सांगितलं इंगित विद्याशास्त्र, आणि ती दादानं येते. पण आता मी ती शिकणार आहे. का दादांच्या मनात काय चालले ते कळलं पाहिजे. त्याच्यामुळे अतुल तुम्हाला मी खास धन्यवाद देतो. आणि हा सुद्धा मोठा योगायोग आहे की इथे आल्यानंतर ही भाषा मला निदान कळली. अशी भाषा असते. आता मी शिकतो माझा भाषा. आणि दादानी मास्क घालवले, दादानी गॉगल घालवले, तरी ओळखून दाखवतो दादा. आपण बघताय की विशेषतः विदर्भामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ ह्या भागामध्ये करोनाचे पेशंट वाढायला लागलेले. सार्वजनिक आरोग्य मंत्री, गृहमंत्री मागच्या वेळेस करोनाच्या काळामध्ये सगळ्या महाराष्ट्रात घराघरा फिरलेले आपण सगळ्यांनी पाहिले. परंतु यावेळेस त्याही दोघांना ह्या 8 दिवसामध्ये करोनाची लागण झालेली आहे. सांगायचं तात्पर्य की आपण मास्क वापरला पाहिजे, फिजिकल डिस्टन्स ठेवला पाहिजे, सॅनिटायझर वापरला पाहिजे, आणि प्रत्येकाने स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे, दुसऱ्याची पण काळजी घेतली पाहिजे. कोरोनाला रोखण्यासाठी शिवजयंती सारखे सगळेच उत्सव मर्यादित स्वरूपात साजरे करण्याचा निर्णय नाईलाजास्तव आपल्याला घ्यावा लागला. तर आपण पाहतोय किल्ले शिवनेरी गडावर आज मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी होते. हाच गड चढताना खासदार अमोल कोल्हे यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आपण पाहूयात. हा शिवजयंती आहे. या शिवजयंतीसाठी आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळेच गडावर येतात शिवाजी महाराज छत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी. त्याच पद्धतीने जुन्नरचे सुपुत्र आणि ह्या भागाचे खासदार, संभाजी फिल्म मालिकेचे मेन नायक स्वतः साक्षात अमोल कोल्हे आहेत आपल्यासोबत. ते स्वतः गड चढून आलेत. बहुतेक अजून थोडं बाकी चढतीलच. वाटेत येताना त्यांचा काय अनुभव होता पण त्यांनाच विचारूया. सर, नक्की या शिवजयंतीवर कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे माझ्यासारख्या तमाम शिवभक्तांची नक्कीच निराशा झालेली आहे. पण तरीसुद्धा कोरोनाचे सगळे नियम पाळून सर्व शिवभक्तांच्या भावनांचा आदर करून ही शिवजयंती साजरी केली जाते. आता वर आपल्याला आवाज येतोय, लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे जन्मस्थळाला अभिवादन करण्यासाठी येतील. हो, आले ते बहुतेक अजितदादांचं हेलिकॉप्टर. आणि मग लवकरात लवकर कोरोनाचे संकट जावो आणि पुढली शिवजयंती तरी पुढला कारण हा केवळ जयंती उत्सव नाही, हा आपला सण आहे.
खरं तर तुम्ही याच भागातले सुपुत्र आहात. अनेकदा शिवनेरी चढला असेल, किंबहुना अंग खांद्यावर खेळला असेल या गडाच्या महाराजांच्या. आज खासदार असताना अनुभव काय गड चढ? नाही, मी कायम शिवनेरीवर जेव्हा येतो तेव्हा पहिल्या पायरीला नमन करून येतो आणि शिवनेरीवर येत असताना खासदार म्हणून नाही तर एक शिवभक्त म्हणून येतो. त्यामुळं जो सुरुवातीचा अनुभव आहे तो आजही कायम आहे. काय सांगाल शिवप्रेमींना? मी शिवप्रेमींना माझी एवढीच विनंती करेन की या शिवजयंतीवर दुर्दैवानं कोरोनाचं सावट आहे, परंतु वेगवेगळे सामाजिक उपक्रम, रक्तदान असेल, वृक्षारोपण असेल, असे वेगवेगळे उपक्रम आपण जरूर हाती घ्यावेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर हा आपल्या मनामनात करावा. कोरोनाचं हे संकट लवकर जावं आणि पुढचाही जर सण असतील, म्हणजे राज्याभिषेक दिन असेल किंवा पुढची शिवजयंती असेल, ही पुन्हा त्याच दिमाखानं त्याच उत्साहानं आपण साजरी करू. सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी तुमची स्वतःची काही एक संकल्पना आहे का शिवप्रेमी? नक्कीच गड किल्ल्यांचं संवर्धन हे व्हायला हवं आणि यासाठी एक चतुर्सूत्री अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामध्ये गड किल्ल्यांचं जतन, संवर्धन, त्यातून इतिहासाचं जतन, त्यातून पर्यटनाला चालना आणि त्यातून स्थानिक तरुणांना रोजगार, अशा जर चतुर्सूत्रीचा आपण अवलंब केला तर नक्कीच यामध्ये फार मोठं काम उभं राहू शकतं आणि एक शाश्वत काम उभं राहू शकतं. तुम्ही फक्त एक खासदार नाही आहात, एक नायक आहात. गड किल्ले चढताना, आता शिवनेरी चढताना आम्ही बघितलं, अनेक पोलीस असतील, सामान्य शिवप्रेमी असतील, सेल्फी काढण्यासाठी अक्षरशः झुंबड उडत होती. काय सांगाल, आज शिवजयंती आहे? नाही, नक्कीच हे सर्वसामान्य शिवभक्तांचं प्रेम आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात प्रत्येक माणसाच्या नसानसात आहेत. त्यामुळे तो डॉक्टर असो, तो पोलीस असो, तो इतर कोणत्याही व्यवसायात असो, तर यातून तो शिवभक्त असतो. आणि कलाकार म्हणून जेव्हा तुम्हाला शिवभक्त स्वीकारतात तेव्हा ती खरोखर एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट ठरते. हे होते शिवप्रेमी किंवा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. हे आत्ताच गड चढून वरती चढलेले आहेत. यांनी सांगितलं की गड किल्ले हे राहिलेच पाहिजेत, आशा करूयात ते राहतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, शिवनेरी. तर किल्ले शिवनेरी गडावर आज मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी होताना पाहायला मिळते. हा गड चढताना छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याशी देखील बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आता आपण शिवनेरी गड चढतोय, आपल्यासोबत साक्षात छत्रपती राजांचे वंशज. काय अनुभव राजे? नाही, गड चढायचं शिवजयंती आहे विशेष म्हणजे. हा शिवजयंती, सगळ्यांना शिवजयंतीच्या निमित्त सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. गड चढायचं काही माझा नेहमीचाच सवय आहे. ती दरवर्षी मी रायगडसुद्धा जातो, राजगडला असतो. बऱ्याच वर्षांतर शिवनेरीला मी आलो आहे, कारण की दरवर्षी दिल्लीत शिवजयंती होत असते. पण एक वेगळा आनंद असतो शेवटी चढत जाणं. एकूण एक पायऱ्यातनं आपल्याला समजते की शिवाजी महाराजांनी स्वराज्य का स्थापन केलं, कोणासाठी केलं आणि कशासाठी केलं. हा आनंद लुटण्यापेक्षा हा आनंद आत्मसात करून, शिवाजी महाराजांना चिंतन करून आपल्या जीवनात कसं पुढे जायचं या प्रवासातनं आपल्याला समजत जाते. आज शिवजयंती आहे. शिवाजीराजांनी मावळ्यांना एक संदेश दिला होता, लढाईचा, स्वराज्याचा. आजच्या तरुण मावळ्यांना काय संदेश द्याल तुम्ही? मी शिवाजी महाराजांच्या सर्व मावळ्यांना एकच सांगू इच्छितो की आपण जो जय जयकार करतो शिवाजी महाराजांचा, पण जय जयकार करत असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी स्वराज्य का उभा केलं, कोणासाठी केलं, कशासाठी केलं, त्या स्वराज्याची संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. आणि शिवाजी महाराजांना आत्मसात करून, आत्मचिंतन करून आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात आपण कसं शिवाजी महाराजांसारखं राहू शकतो ह्याचा सर्वांनी, माझ्या सकट सर्वांनी प्रयत्न करायला. गड किल्ल्यांचं संवर्धन कसं करावं, तुमची काय स्वतःची संकल्पना आहे? नाही, आता ही संकल्पना ही केव्हा सुरू झालेली आहे. रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून ऐतिहासिक गडांचं, रायगड गडाचं संवर्धन जतन शास्त्रोक्त पद्धतीने चालू आहे, सर्वांना ज्ञात आहे. माझी कल्पना आहे की रायगड मॉडेलसारखं आपल्याला अनेक 10-12 मॉडेल्स का करू शकत नाही आपण. त्याच्यासाठी प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये सुद्धा एक मीटिंग झालेली आहे. त्यांनी सुद्धा मान्यता दिली की रायगड मॉडेलसारखे आपण 10-12 किल्ले करू शकतो. हे सगळं होत असताना एक फोर्ट फेडरेशन स्थापन मी केलेलं आहे. फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून शिवभक्त आणि अधिकारी वर्ग, म्हणजे जे पुरातत्व खात्याचे असतील, सेंट्रलचे असतील, राज्याचे असतील किंवा वन विभागाचे असतील, ह्या तिघांना एकत्र करून एक MOU करून, जेणेकरून शिवभक्त सुद्धा पुरातत्व खात्याच्या गाईडलाईन प्रमाणे आपण इतर किल्ल्यांचं सुद्धा संवर्धन करू शकतो. हा माझा प्रयत्न आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय मी जो घेतला आहे की
आपली मुंबई राजधानी ते रायगड आपण कसं पोहोचू शकतो, तर ते आपण सी सर्किट टुरिझम, सी फोर्ट सर्किट टुरिझम हे करायचा माझा प्रयत्न आहे. कारण का गेटवे ऑफ इंडियापासून जर आपण बघितलं तर खांदेरी, उंदेरी, पद्मदुर्ग, कोलाबा, मग आपलं मुरुड जंजिरा, आणि मग तुम्ही मुरुड जंजिराच्या जेटीला गेलं तर एक राजधानी आत्ताची ते शिवाजी महाराजांच्या राजधानीला आपण करेक्ट करू शकतो. जंजिरापासून एक 35 किलोमीटरवरच आहे रायगड. तर हा माझं नियोजन आहे. ते सगळं पुरातत्व खात्याला हा विषय पटलाय, प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये हा विषय पडलाय आणि मुख्यमंत्र्यांचा विषय पडला. तर लवकरच लवकर तो अजेंडा माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याच रायगडावरती रोषणाईचं घाट घातलं. नाही, तो आपण नंतर बोलू. हा, नंतर. हे होते छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं की किल्ल्यांचं संवर्धन हे झालंच पाहिजे. त्यासाठी त्यांनी एक स्वतःचा एक प्लॅन दिलेला आहे. आशा करूयात सरकार हा प्लॅन त्यांचा कन्सिडर करेल आणि सगळ्या गड किल्ल्यांचं शिवाजी महाराजांच्या संवर्धन होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रान फुंदे, शिवनेरी. तर किल्ले शिवनेरीवरून थेट जाऊया मुंबईत दादरचे शिवाजी पार्क या ठिकाणी देखील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुष्पहार अर्पण केलाय. राज्याचे प्रमुख या नात्याने राज्यपालांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलाय आणि महाराष्ट्राच्या वतीने महाराजांना मुजरा देखील केलाय. यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईकरांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय. तर इकडे मनसेनं देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक व्हिडिओ प्रसारित केलाय. शिवजयंतीनिमित्त मनसेकडून हा खास व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय. पाहूयात. एके दिवशी सुभाषचंद्र बोस हे सिंहगडावरती आले होते त्यांच्या सर्व सहकार्यांना घेऊन. त्यांचे काही बंगाली कवी होते, लेखक होते, आणि त्याला सुभाषचंद्र सुभाषबाबूंनी त्या कवींना आणि लेखकांना सांगितलं, जर काही लिहायचं असेल तुम्हाला आयुष्यात तर या शिवाजी या 3 अक्षरावरती लिहा. जर कविता करायची असतील तर ह्या माणसावरती करा. ह्याच्यावर तुम्ही जेवढं लिहाल, जेवढं लोकांपर्यंत पोहोचेल, तेवढं स्वातंत्र्य आपल्या जवळ यायला लागेल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एका व्हिडिओमधून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केलाय. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. आम्हाला स्वाभिमान जर कोणी शिकवला असेल तर ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज जे युगपुरुष होते. 12 मावळातल्या 18 पगड जातीच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये, सामान्य मावळ्यांमध्ये, सामान्य शेतकऱ्यांमध्ये पौरुष जागृत करून छत्रपतींनी या ठिकाणी हे साम्राज्य उभं केलं. सर्वांना न्याय देणारं राज्य, जाती धर्माच्या पलीकडे व्यक्तीला न्याय देणारं राज्य आणि अन्यायाच्या विरुद्ध अतिशय ताकदीनं कारवाई करणारं राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं. मी रयतेचा राजा आहे, रयतेनं मला राजा केलेला आहे. म्हणजे आपली सगळी शक्ती, आपली सगळी ताकद, आपलं सगळं शौर्य हे जनतेला अर्पण करणारे राजे जर कोणी असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपतींनी आपल्याला या ठिकाणी जी शिकवलं आहे ती शिकवण जर आपण विसरलो तर महाराष्ट्र धर्म टिकणार नाही. महाराष्ट्र धर्म टिकला नाही तर राष्ट्र टिकणार नाही. आणि म्हणून राष्ट्र टिकवण्याकरता, महाराष्ट्र धर्म टिकवण्याकरता छत्रपतींच्या शिकवणीनुसार आपल्या सगळ्यांना पुढच्या काळात मार्गक्रमण करायचं आहे. आपल्यासारखे त्यांचे जे सेवक आहेत त्यांच्या हातून समाजाची सेवा करू अशा प्रकारचा आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी या ठिकाणी मी मागतो. रयतेचे साचे राजे, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की.
तर इकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 50,000 मातीच्या पणत्यांपासून अनोखं मोझॅक पोर्ट्रेट बनवलं गेलंय। 19 फेब्रुवारी दिवशी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। या वर्षी कलाकार चेतन राऊत याने 50,000 मातीच्या पणत्यांपासून 40 फूट बाय 30 फूट आकाराचे पोर्ट्रेट साकारलंय। हे पोर्ट्रेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो लाल, पिवळा, पांढरा, काळा, हिरवा, निळा अशा 6 रंगांचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे। हे पोर्ट्रेट साकारण्यासाठी 48 तासांचा कालावधी त्यांना लागलाय। पोर्ट्रेट साकारण्यासाठी चेतन राऊत सोबत सुरेखा राऊत, सिद्धेश रपसे, कुणाल घाडगे, मयूर अंधेर, प्रमिला जंगले, पूजा लहाने, निशिकांत राऊत, निशांत गावित, सिद्धी गावित आणि निशिता पाटील यांनी त्यांची मदत केली आहे। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता थेट जाऊयात दिल्लीत। दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। यावेळी महाराष्ट्र भवनाच्या सगळ्या परिसरात भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी फुलांची मोठी रांगोळी देखील घालण्यात आली होती। तर पारंपरिक वेशात यावेळी तमाम मराठी बांधव उपस्थित होते। खासदार हेमंत गोडसे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शहाजी राजे यांच्या हस्ते शिवजन्माचा हा कार्यक्रम पार पडला। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो दिल्लीतील महाराष्ट्र भवनात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे। पताका, फुलांची आरास या ठिकाणी पाहायला मिळते। फुलांनी सजलेलं महाराष्ट्र भवन आपण दिल्लीतलं पाहतोय। राजधानी दिल्लीत शिवजयंतीचा उत्साह आणि शिवजयंती उत्साहात साजरी झालेली आहे। माझ्यासोबत आता शहाजी राजे आहेत, छत्रपती संभाजीराजांचे पुत्र आहेत। आपण दिल्लीत यावर्षी कोरोनाचा प्रोटोकॉल पाळत शिवजयंती साजरी केलेली आहे। काय वैशिष्ट्य आहे यावर्षीचे? वैशिष्ट्य हेच आहे की लोक कमी होण्याने शिवभक्तांची भक्ती कमी नाही झाली आहे, जल्लोष कमी नाही झाले आणि ताकद पण कमी नाही झाली। ताकद वाढली आणि ताकद उलट जास्त दिसली तुम्हाला। कोरोनासारख्या महामारीत पण हे आपण करू शकतोय। हे एकच गोष्ट सांगते की शिवाजी महाराजांची ताकद अगोदरपेक्षा आणि जास्त आहे। ज्या पद्धतीनं यावर्षी मोठ्या संख्येने युवक आम्हाला जास्त दिसत आहेत, मोठ्या संख्येने युवक आम्हाला दिसत आहे यावर्षी। मी खूप खुश आहे युवक बघून यावर्षी, कारण की आजपर्यंत आपली जुनी पिढी आपली आजपर्यंत आणत होती आणि आता युवक त्या वयाचे पण आलेत आणि पुढे घेऊन जायला त्यासाठी माझ्यासारखी युवक बघून मला फार खुशी होती। गेल्या 5 वर्षापासून आम्ही दिल्लीतली जयंती बघतोय, एक भव्य दिव्यता असते। पण गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात शिवजयंती होती। यावर्षी पहिल्यांदा त्यांच्या पुत्राच्या नेतृत्वात शिवजयंती साजरी होत आहे। छत्रपती संभाजीराजांच्या नेतृत्वाच्या खालीच अजून आहे, पण माझ्या नेतृत्वाच्या खाली नाही आहे। यावर्षी शिवजयंती शिवभक्तांच्या नेतृत्वाच्या खाली आहे, शिवभक्तांच्या नेतृत्वात आहे। पण ज्या पद्धतीनं वातावरण आहे, काय वाटते की भविष्यामध्ये याच प्रकारची सेलिब्रेशन होणार आहे दिल्लीमध्ये की नवीन काही नसेल? या पद्धती सारखीच होणार, पण 10 पट मोठी होत राहणार। 10 पट मोठी होती, 10 पट मोठी होणार। वाद होत आहे शिवजयंतीवरून, काही शिवजयंतीवर वाद होत आहे राज्यामध्ये, त्याच्याबद्दल मी काय बोलू नाही शकत। काल शिवनेरीवरून ज्या पद्धतीनं रोषणाईच्या मुद्द्यावर वाद झाला, खासदार श्रीकांत शिंदे यांनी रोषणाईचा मुद्दा उपस्थित केला, त्यानंतर तुमचे छत्रपती संभाजीराजे तुमचे पिताश्री त्यांनी जे केले या संदर्भात संतप्त भावना व्यक्त केली आहे। इतक्या वर्षापासून संभाजीराजे गड चढतात, एकच विचार ठेवून चढतात, जेवढा पहिली पायरी चढतात ते राजकारण मागे सोडून जातात गडावर। आणि संभाजीराजेंनी ऑलरेडी त्यांचे विचार व्यक्त केले, तर त्याच्या पुढे मी काय नाही बोलू शकत। राजकारण होत आहे शिवनेरीवरून, मी संभाजीराजांबद्दल बोललो। धन्यवाद। हे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की दिल्लीमध्ये असो मी तरी पण शिवनेरीवरून ज्या पद्धतीनं राजकारण झालेलं आहे आणि त्यावरून शिवसेनेतले खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यानंतर संभाजीराजे यांनी यामध्ये दोघांमध्ये जो शाब्दिक वाद झाला त्याच्यावर देखील त्यांनी बोलणं टाळलं। पण संभाजीराजेचं मत आहे तेच माझं मत आहे त्यांनी स्पष्ट केलंय। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नारायणसह प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत।
तर इकडे कोल्हापुरात देखील शिवजन्म सोहळा अतिशय थाटामाटात पार पडलेला आहे। शाहीर रंगराव पाटील यांनी त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये पोवाडा सादर केलेला आहे। पाहूयात। छत्रपती शिवाजी राणा है, छत्रपती शिवाजी राणा सिंहाचा बाणा राष्ट्र रक्षणा कष्टाचं केलं किती सायास मुद्रा करून या त्यांच्या चरणास शिवशाहीचा ऐका इतिहास जी 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 शिवशाहीचा ऐका इतिहास जी शिवशाहीचा सुलतानी धाडती पडली वाड्या बसत्यात अब्रूची चाड ही गुंडाळली बसत्यात लुटत्यात आया बहिणींना भर रस्त्यात अब्रूच संपता मोल विकती सस्त्यात काची तोडच्या जोहारी काची तोडच्या जोहारी जळत्या अंगारी पेटल्या नारी खाक विसत्यात जी 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 खाक विसत्यात जी 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 खाक विसत्यात असा महाराष्ट्रामध्ये अनागोंदी माजली होती बांधवानो आणि त्या काळामध्ये जिजाऊ साहेबांनी शिवाई देवीला नवस मागितलेला आहे आणि ती माऊली नवस मागते काय आणि नवस मागते हात जोडून जिजा राजमाता आणि पराक्रमी रणधीर पुत्र दे प्रतिपालक जगता जी जी रे जी रे रे जी आणि हक्क ऐकून प्रसन्न झाली शिवनेरी माता अहो शिवने आणि बाळ जन्मलं जगन मंगल झाला शक करता जी जी रे एका माऊलीनं नवस मागावा आणि दुसऱ्या माऊलीनं आशीर्वाद द्यावा तद्वत घडलेला आहे बांधवानो आणि जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले जिजाऊंना लागले डोहाळे जिजाऊंना लागले डोहाळे असे आगळे पूर्वा सोहळे होऊ द्या मला घोड्यावर स्वार घेऊन हाती नंगी तलवार करू द्या दुष्टांचा संहार जी 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 करू द्या करू द्या मावळ मातीमध्ये हळूहळू बदल घडायला लागलेला आहे करपलेल्या पानाला उजाळा मिळायला लागलेला आहे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान अंधाराचं पोट फाडून बाहेर पडला बांधवानो एक दिवशी झाली पहाट एक दिवशी झाली पहाट गाऊ लागले भाट अंधाराचे पोट फाडून सूर्य उगवला आज देश धर्माचं राखण्याला येऊन जुलमी यवनांचा उतरण्या माझ जी 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 जन्मांचा उतरण्या जुलमी यवनांचा उतरण्या माझ। तर शिवजयंतीनिमित्त काही कलाकारांनी आपल्या खास शैलीमध्ये जाणत्या राजाला मानाचा मुजरा केला। जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया या या अनन्य शरणार्या ताराया जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया या या अनन्य शरणा आया ताराया जय देव जय जय शिवराया। आणि यासोबतच आमच्या या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।